मित्रांनो नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर तुमचं लग्न होत नसेल, नेमकं लग्नाची अडचण असेल, तर माझ्याकडे भन्नाट उपाय आहे. नेमकं काय आहे मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु जे काय आता मी सांगणार आहे, जे काय बोलणार आहे, त्याच्यानुसार नेमकं काय भन्नाट ऑफर आहे, कशाबद्दल आहे, काय सांगतोय. कारण पीक विमा कंपनी इतक्या दिवसानं आपल्याला सांगत होती की शेतकऱ्याला तसंच बरेच लोक सांगतात की आज लग्न होईल, उद्या लग्न होईल. नेमकं लग्न का होत नाही आणि तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर काय करायचं, कुठं मुलगी मिळणार आहे, मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण त्या सगळं सांगत असताना तुम्ही माझ्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या, तरच मी पुढची बातमी सांगणार आहे. आता तुम्ही पाहिलं असेल काही तरुण मुलांचं वय त्या ठिकाणी 28, 29, 30 झालं आहे. तर अशा लोकांना भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पंचायत येत आहे. बरेच शेतकरी मुलं लग्नासाठी व्याकुळ आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की आज उद्या लग्न व्हायला पाहिजे आणि लग्न झालं तर त्या ठिकाणी आमचं कुठंतरी घराचं सगळं व्यवस्थित होईल. अशा आशेनं लोक बसलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला प्रत्येकाच्या वाटतं की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, पण लग्न होत नाही. त्यासाठीच उपाय मी शोधलेला आहे. तर लग्न जर तुम्हाला त्या मुलीशी करायचं असेल, ती मुलगी काय, कोणती आहे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचा फोटोसुद्धा मी आता वरील लोगोला देणार आहे. तर मी मित्रांनो सांगत असल्यास प्रमाणे की बरेच शेतकरी सांगत होते की मुलगी लग्नाला आलेली आहे, पण मुलीला कसला वर पाहिजे, काहीतरी धंदा असावा, शेती असावी, असं प्रत्येकजण म्हणत आहे. तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला धंदा आणि शेतीच्या जीवावर जर मुलगी द्यायची असेल, असे बरेच मायबाप आहेत की त्यांना मुलीचं लग्न करायचं पण त्यांच्या मुलीला चांगला वर मिळत नाही. आता इतके चांगले वर आहेत पण त्यांना चांगलं मिळत नाही, अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी झालेली आहे. मग आता नेमकं काय करायला पाहिजे, तरुण मुलांनी नेमकं काय करायला पाहिजे तेव्हा त्यांना मुलगी मिळेल, ह्या प्रश्न घेऊन मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं झालंय असं की त्यांना 4 एकर शेती आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे. 10 एकर शेती असून मुलीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश, मुलीचा बाप जो आहे तो म्हणतोय की मला 10-15 एकर शेती पाहिजे आणि सरकारी नोकरदार पाहिजे. जर एखादा कोणी इंजिनियर, पॉलिटेक्निकल झालेला मुलगा त्या ठिकाणी आणला तर त्यांना वाटतं की ह्याचं काय खरं आहे. मग नेमकं त्यांच्यासाठी काय करायचं आहे, उपाय काय आहे, मी तीच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या मुलाचं लग्न करायचं असेल, तुमच्या कुणाचं करायचं असेल, तुम्ही अक्षरशः आजची परिस्थिती जर पाहिली तर मुलांचे लग्न होत नाहीत, मुलांना मुली भेटत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये विदर्भाची माहिती आपण घेतली होती. तर विदर्भामध्ये कुठल्याही मुलाचं लग्न होताना दिसत नाही, कुठल्याही मुलीचं लग्न होताना दिसत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग इतकं सगळं असताना लग्नच होत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्हाला बिझनेस उभा करावा लागेल. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर त्या ठिकाणी सक्षम व्हावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर नेमकं तुम्ही काय करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही आता गावामध्ये फक्त शेती करत असाल तर तुम्ही शेती करणं तर सोडू नका, पण शेतीबरोबर तुमचा जोडधंदा चालू करा. जर कुणाचा जोडधंदा चालू असेल आणि प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या घरी मनानं पाहुणे येतील, तर अशा प्रकारची परिस्थिती आता राहणार नाही. तसे पाहुणे तुमच्या घरी येणार नाहीत. तुम्हाला कुणाला तरी गळ घालावा लागेल, कुणीतरी एजंट लावावं लागेल, कुणीतरी मध्यस्थी त्या ठिकाणी व्हावं लागेल. त्यावेळेस तुमच्या मुलाचं असेल किंवा मुलीचं असेल लग्न होणार आहे. मुलीला तर किती जण तयार आहेत, एक मुलगी 10 नवरदेव आहेत, अशा प्रकारची परिस्थिती मराठवाडा झालं, महाराष्ट्रात आहे. तर मग ह्याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि प्रत्येकानं स्वावलंबी झालं पाहिजे. माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच आहे की मित्रांनो, जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतील, तर तुम्ही
त्या ठिकाणी प्रत्येकाचा विचार केला पाहिजे, प्रत्येकाला तुम्ही बघितलं पाहिजे. प्रत्येकाच्या मुलीच्या बापाने विचार केला पाहिजे की आपल्या मुलीला कुठंतरी चांगल्या स्वभावाचा मुलगा, शेती कमी असेल तरी त्याला चांगलं सांभाळू शकेल असा मुलगा दिला पाहिजे. अशा प्रकारचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. तेव्हा कुठंतरी त्या ठिकाणी मुलगा भेटेल, मुलगी भेटेल आणि त्याचं कुठंतरी खरं होईल. अशा प्रकारची परिस्थिती आहे मित्रांनो. पण समाजामध्ये तुम्ही पाहिलं असेल, दुफळी तयार झालेली आहे. प्रत्येकाला वाटतंय माझ्या मुलीला चांगला नवरदेव भेटावा, आमच्या मुलीला चांगली शेती भेटावी, आमच्या मुलीला चांगलं पत्कूर मुलगा भेटावा. अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत आहे. वाटणं साहजिक सुद्धा आहे. पण त्या वाटण्याबरोबरच प्रत्येकानं हा देखील विचार केला पाहिजे की माझ्या मुलीला चांगलं त्या ठिकाणी स्थळ देखील मिळालं पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे, सवरली पाहिजे आणि माझ्या मुलीला चांगला नवरदेव मिळाला पाहिजे. हे मान्य आहे. पण शेतकऱ्याकडे लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे. तुम्ही पाहिलं असेल गुंठ्यावारी शेतकऱ्याचं आता आलेले आहेत. तर मग ज्याला शेती नाही, ज्याला उद्योग सरकारी नोकरदार आहे, त्याच्या पुढच्या पिढीनं काय करावं बरं? आज त्याला शेती करताही नाही, त्याला तुम्ही मुलगी देता का तर त्याला सरकारी नोकरी आहे. आणि मराठा समाजामध्ये जर तुम्ही विचार केला तर किती टक्के लोकांना शेती आहे? काही तुरळक लोकांना शेती आहे. अशा प्रकारची परिस्थिती असताना प्रत्येकाला वाटणं योग्य आहे की मुलगी भेटायला पाहिजे, मुलगी मिळायला पाहिजे. पण मुलीसाठी प्रत्येकानं विचार केला पाहिजे की हा सगळा गोंधळ कसा होत आहे आणि त्यासाठी केलं काय पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकानं हा विचार करायला पाहिजे की आपल्या समोरचा व्यक्ती चांगला आहे, तुम्ही तुमची मुलगी जवळ द्या. कुठंतरी कोल्हापूरची मुलगी सोलापूरला, सोलापूरची मुलगी धुळ्याला, अशा प्रकारचं करू नका. प्रत्येकानं हा विचार केला तर नक्कीच प्रत्येक मुलाचं लग्न होईल. आणि हो, बायोडेटा टाकलेला आहे, त्या मुलीला योग्य स्थळ पाहिजे आहे. त्यांच्या घरून तसं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तो आपण फोटो ठेवत आहोत. तुम्ही तो फोटो पहा आणि नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही मुलगी पसंत असेल तर तुम्ही मला तुमचा बायोडेटा त्या ठिकाणी व्हॉट्सअपला नाही तर माझ्या त्या कमेंट बॉक्समध्ये फोटो टाका. त्यानुसार आपण बघू आणि त्यानुसार त्यांना जे पसंत स्थळ येईल त्यांच्याबरोबर ते फिक्स करतील. अशा प्रकारचं मी तुम्हाला बोलतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.